वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के. मित्रांनो, आज आपण प्राचीन इतिहास या विषयावरील एका वाक्यातील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असून बहुपर्यायी प्रश्नासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत आणि म्हणूनच आपण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा ही विनंती. प्रश्न क्रमांक 1. भारताला प्रथम कोणी भारत असे संबोधले? आणि उत्तर आहे ग्रीकांनी. प्रश्न क्रमांक 2. भाताचे पुरावे कोठे मिळाले? आणि उत्तर आहे रंगपूर आणि लोथल येथे. प्रश्न क्रमांक 3. वर्धन घराण्याची राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे ठाणेश्वर. प्रश्न क्रमांक 4. मेसोपोटेमियाचा अर्थ काय आहे? आणि उत्तर आहे 2 नद्यांमधील जमीन. प्रश्न क्रमांक 5. चाकाचा शोध कोणत्या काळात लागला? आणि उत्तर आहे नवपाषाण काळात. प्रश्न क्रमांक 6. श्रीनगरची स्थापना कोणी केली? उत्तर आहे अशोक, वितस्ता नदीच्या काठावर. प्रश्न क्रमांक 7. महावीरांच्या 11 शिष्यांना काय म्हणतात? उत्तर आहे गणधर. प्रश्न क्रमांक 8. सिंधू संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील पुरातत्व स्थळ कोणते आहे? आणि उत्तर आहे दायमाबाद, अहमदनगर आणि महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9. होयसाळ घराण्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे द्वारसमुद्र. प्रश्न क्रमांक 10. गंगोची सुरुवातीची राजधानी कोणती होती? उत्तर आहे कोलर. प्रश्न क्रमांक 11. चौथी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली? आणि उत्तर आहे कनिष्क. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीराज रासोचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे चंद्रावरदाई. प्रश्न क्रमांक 13. सांख्य तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक कोण होते? आणि उत्तर आहे कपिल मुनी. प्रश्न क्रमांक 14. चिनी प्रवासी ह्युएन भारतात कधी आला? आणि उत्तर आहे इसवी सन 630 ते 644 दरम्यान. प्रश्न क्रमांक 15. समुद्रगुप्ताचा उत्तराधिकारी कोण होता? आणि उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा. प्रश्न क्रमांक 16. जैन धर्माचे 2 पंथ कोणते होते? आणि उत्तर आहे श्वेतांबर आणि दिगंबर. प्रश्न क्रमांक 17. आगीचा शोध कोणत्या काळात लागला? आणि उत्तर आहे पुरापाषाण काळात. प्रश्न क्रमांक 18. सिंधू संस्कृतीचे सर्वात पूर्वेकडील पुरातत्व स्थळ कोणते होते? आणि उत्तर आहे आलमगीरपूर, मेरठ, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 19. ऋग्वेदात कोणत्या नदीला सर्वात पवित्र मानलेले आहे? आणि उत्तर आहे सरस्वती नदी. प्रश्न क्रमांक 20. गहडवाल घराण्याचा संस्थापक कोण होता? उत्तर आहे चंद्रदेव. प्रश्न क्रमांक 21. मनुस्मृती कोणत्या राजवटीत लिहिली गेली? आणि उत्तर आहे शुंग घराण्याच्या काळात. प्रश्न क्रमांक 22. महावीरांचे पहिले अनुयायी कोण होते? आणि उत्तर आहे महावीरांचा जावई जमाली. प्रश्न क्रमांक 23. सेन घराण्याचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे सामंतसेन. प्रश्न क्रमांक 24. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि उत्तर आहे शुद्धोधन. प्रश्न क्रमांक 25. चोल वंशाचा शेवटचा राजा कोण होता? आणि उत्तर आहे राजेंद्र तिसरा. प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक कोण होते? आणि उत्तर आहे दंतीदुर्ग. प्रश्न क्रमांक 27. भारताचे प्रसिद्ध राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते कोठून घेतले आहे? आणि उत्तर आहे मुंडकोपनिषद. प्रश्न क्रमांक 28. जैन धर्माचा खरा संस्थापक कोण मानला जातो? आणि उत्तर आहे महावीर जैन. प्रश्न क्रमांक 29. दुसरी जैन सभा कधी आयोजित करण्यात आली? आणि उत्तर आहे 512 मध्ये. प्रश्न क्रमांक 30. अष्टाध्यायाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पाणिनी. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या वेदामध्ये तंत्रमंत्र आहेत असे मानले जाते? आणि उत्तर आहे अथर्ववेद.
प्रश्न क्रमांक 32. अशोकाच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे बिंदुसार. प्रश्न क्रमांक 33. मोहेंजोदाडोचा शोध कोणी लावला? उत्तर आहे राखालदास बॅनर्जी 1922 मध्ये. प्रश्न क्रमांक 34. बौद्ध धर्मात प्रवेश करणारी पहिली महिला कोण होती? उत्तर आहे प्रजापती गौतमी, गौतम बुद्धांची सावत्र आई. प्रश्न क्रमांक 35. चौथी बौद्ध परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? आणि उत्तर आहे वसुमित्र आणि अश्वघोष. प्रश्न क्रमांक 36. सामवेदाचा पहिला लेखक कोण मानला जातो? उत्तर आहे जैमिनी. प्रश्न क्रमांक 37. आदिमानवाने पाळलेला पहिला प्राणी कोणता होता? उत्तर आहे कुत्रा. प्रश्न क्रमांक 38. सर्वात जुना वेद कोणता? उत्तर ऋग्वेद. प्रश्न क्रमांक 39. कनिष्कची दुसरी राजधानी कोणती होती? उत्तर आहे मथुरा. प्रश्न क्रमांक 40. पाल घराण्याचे संस्थापक कोण होते? उत्तर गोपाळ. प्रश्न क्रमांक 41. भुवनेश्वरमध्ये लिंगराजाचे मंदिर कोणी बांधले? उत्तर आहे राजा ययाती केसरी. प्रश्न क्रमांक 42. महात्मा बुद्ध कोणत्या घराण्यातील होते? उत्तर आहे शाक्य घराण्यातील. प्रश्न क्रमांक 43. कल्याणीच्या चालुक्य वंशाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे तैलप द्वितीय. प्रश्न क्रमांक 44. दुसरी जैन सभा कुठे झाली? उत्तर आहे वल्लभीमध्ये. प्रश्न क्रमांक 45. भारतातील शिलालेखांची प्रथा कोणी सुरू केली? उत्तर आहे अशोक. प्रश्न क्रमांक 46. जैन धर्मातील जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे? उत्तर आहे निर्वाण. प्रश्न क्रमांक 47. पल्लव वंशाचा संस्थापक आणि पहिला शासक कोण होता? उत्तर आहे सिंहविष्णू. प्रश्न क्रमांक 48. निर्वाणाचा शाब्दिक अर्थ काय आहे? उत्तर आहे दिवा विझणे. प्रश्न क्रमांक 49. पहिली जैन सभा कधी आयोजित करण्यात आली? उत्तर आहे 322 ते 298 इसवी सन पूर्व. प्रश्न क्रमांक 50. खरोष्टी लिपी कशी लिहिली जाते? आणि उत्तर आहे उजवीकडून डावीकडे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन GK चॅनलला अवश्य भेट द्या. तेथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इतरही व्हिडिओ पाहायला मिळतील. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.